मित्रांनो, आज ही वासरू बघताय आपण. दुसऱ्याच मैदानात आज गुलाल घेतलेला आहे आणि ही ढाल मिळवलेली आहे त्यानं. आणि असं आपल्याला आता शर्यत क्षेत्रात कमी बघायला भेटते. संघर्ष भरपूर बैलगाडा मालकाला करायला लागतो. त्यावेळेस ही ढाल आणि गुलाल भेटत असतो. पण ह्याच्या अपोजिट पण अशा गोष्टी होत येते की लवकर यश भेटते. आता त्यांचा परिचय जाणून घेऊया. आणि वासरू कुठल्या गावचं आहे, तुमचं पहिल्यांदा नाव सांगा आणि वासराचं नाव. मी फलटण तालुका बैलगाडी संघटना उपाध्यक्ष बापूराव लोखंडे. हे वासरू आपले दोस्त बुलढाण्याचे मासरूळचे गजानन पवार आणि सिल्लोडचे ज्ञानेश्वर सपकाळ यांचं वासरू आहे. त्यांची पहिली 111 धावन, शंभू सुंदर ही सगळी बैल आपल्याकडेच म्हणजे एक नंबरातली बैल आहे. ती गेल्या वर्षी शंभूनं काळ गाजवला, सलग 12 फायनल होते त्याच्या. हे वासरू आत्ता आलंय, दुसरं मैदान आहे. त्या दिवशी बलकवडेवाडीत मैदान झालं पहिलं, तिथं वासरान शेमी पास केला, पण गाडी थोडी आमची फॉल झाली, त्यामुळे आम्हाला निकाल भेटला नाही. आणि आजचं दुसरं मैदान, आज क्वार्टर फायनलला गाडी राहिली आमची. आता बरीच मैदान खेळायला लागतात, त्यावेळेस गुलाल भेटत असतो. क्वार्टर फायनलचा असेल किंवा फायनलचा असेल, कारण पहिल्या नंबरला किंवा दुसऱ्या नंबरला गाडी उतरती म्हणजे बैल स्पीडचीच असते, वासरं स्पीडचीच असते ती. आता जुने बैलगाडा मालक अनुभव कामाला आला म्हणजे म्हणायला. अनुभव 100% कामाला आला आणि आम्हाला 100% आज गॅरंटी होती की ह्यो बैल आपल्या पहिल्या बैलासोबत डवळला पळला होता सावकार सोबत. त्यावेळेसच ह्या बैलाचं आपल्याला स्पीड माहित होतं. त्यामुळे एका शब्दावर त्यांचे आपण लगेच आपलं वासरू इकडे घेऊन आलो. त्यांना पहिऱ्यासाठी वासरू मागितलं की एका शब्दावर वासरू घेऊन आलो, कारण आम्हाला 100% गॅरंटी होती की आज वासरावर बी गॅरंटी तेवढीच आहे, कारण वासराला बी तेवढं स्पीड आहे आमच्या. त्यामुळे आम्हाला 100% गॅरंटी होती की गाडी गुलाला जाणार. आता किती दावणीला वासर आहेत? आता 5 बैल आहे ती. आणि आमचे मार्गदर्शक आंबले पाटील बैलगाडी संघटनेचे आशिष दादा आंबले यांची 4-5 बैल आहेत आपल्याकडे. म्हणजे अशी सगळ्या बैलांचं नियोजन आपणच करतो. 10 बैल आहेत अशी आमच्याकडे आता टोटल आपल्या दावणीला. म्हणजे मित्रांनो बघा, जरी नवीन यात पडणार असाल तरी शेवट कसं आहे, अनुभवी जी लोक आहेत त्या अनुभवी लोकांच्या थोड्या गोष्टी काहीतरी शिकल्या पाहिजेत, त्यांच्याकडून जाणून घेतल्या पाहिजेत. त्यावेळेस बैलगाडी शर्यतीचा नाद केला पाहिजे. कारण काय होतं या बैलगाडी शर्यतीचा नाद म्हणले की नुसता नाद करून चालत नाही. त्यात बरेच गोष्टी अशा असतात बारीक सारीक की त्या फक्त अनुभवाने भेटतात, अशा मैदानात येऊन भेटत नाही त्या. म्हणजे काय होतं माहिती आहे का, आता जी नवीन पिढी आत्ता नाद करते त्यांनीही कुठंतरी अभ्यास केला पाहिजे आणि यात उतरलं पाहिजे, किंवा तुमच्यासारख्या लोकांचा 4 शब्द घेतले पाहिजेत की बाबा या गोष्टी आम्हाला सांगा, कसं नियोजन करताय किंवा काय करताय, म्हणजे असं तुमच्याकडे लगेच यश भेटेल. नियोजन म्हणजे आपण रोज म्हणजे आपलं क्षेत्रच हे बैलगाडा. आपण रोजच मैदान फिरतोय, त्यामुळे आपल्याला बैल कुठला कुठं पळतोय, कुठल्या बैला बरं काय बाबा कुठला बैल कसा पळतोय, हे सगळं आपल्या बघण्यात. आणि त्यात आपल्याला मार्गदर्शन आंबले पाटलांचं असतं. त्यांना बी यातला भरपूर अनुभव आहे. जवळजवळ 20-25 वर्ष झाले त्यांना ह्या नादात घालवले. ती त्यांची बी आता बैल ती फौजी माणिकराव टॉपला आता 1 नंबर मध्ये बैल पळते ती काजवा. आणि आमचे हे दादा ड्रायव्हर पक्का मुलगे हे पोरं नियोजन करते ती. त्यांचं मग आपल्या सगळ्याच्या विचारानं आम्ही नियोजन करतो. ती बैल सुचवतात, ती हे स्वतः गाड्या हाणतात, त्यामुळे ह्यांच्या हातात काय बैल लागली ती सुचवतात, बाबा ह्या बैला बरं असं केलं की असं होईल. 100% ते घडतं आमचं. त्यामुळे आम्ही कंटिन्यू बोलायला तर असतोच. म्हणजे तुम्ही फेऱ्याला वासरावर असता? फेऱ्या बिन मैदानावर मी थांबतो. आता 2 मैदान आले. आज बी गाडी मी थांबणार होतो, पण बैलवाल्यांचा ड्रायव्हर होता, म्हटलं बसू द्या. वासरासोबत बी आम्ही 3 जण आलोय, म्हटलं दराय करा बी नव्हतं म्हणून बसलो ना आम्ही. नाहीतर मीच आज गाडी हाणणार होतो बी. त्यामुळे आता ती बैलवाले म्हणले आमचा ड्रायव्हर आहे, म्हटलं बसू द्या तुमचा ड्रायव्हर, काय नाही अडचण. फेऱ्याला मी थांबतो. आता फेऱ्या तर नाही आल्यापासून काढलं, पण बाकी जी सावकार आहे, माणिकराव, फौजी आहे, ते बी आपल्याच नियोजनात असते. फेरे आपण गाडी हाणतो. म्हणजे आता कसं होते माहित आहे का, नवीन जी तुमच्याकडे ड्रायव्हर आहेत ती ह्यांच्यासारख्या बैलगाडा मालकांचं काहीतरी अनुभव घेतात की बाबा अशा गोष्टी तशा गोष्टी, दोघांचा संगम होतो त्यावेळेस यश भेटते का? 100%. मित्रांनो, आज गाडी ज्यांनी हाकलेले ते ड्रायव्हर आहेत ती, आज त्यांच्या हातात ढाल आहे. आता ड्रायव्हर किती दिवस झाले या क्षेत्रात? ड्रायव्हर किती दिवस करताय? 1-2 वर्ष झाली. पण आता या वर्षात जरा यश भेटायला लागले, गटबीट निघायले, आज गाडी गुलाबात राहिली आणलेली. मग काय आज काय वाटलं ह्या वासराच्या गाडीवर बसलं? नाही, वासरू चांगलं पळतंय, चांगली गती आहे वासराला.
पैरा बी चांगला असल्यामुळे गाडी चांगली पळाली, गटाला बी चांगली पळाली, सीमेला बी पळाली. जरा फाटीत ढाळ होती त्यामुळे जरा गाडी स्पीड कमी आली थोडं. आता ही ढाल लवकर वासरानं दिली म्हणायला लागेल. होय, लवकर देईल, दुसऱ्याच मैदानामध्ये लवकर येईल. आता मालकांच्याकडे मालक काय माहित आहे का, आता जसं ही ढाल मिळवलेली आहे, तुम्ही अशा बऱ्याच ढाली बरेच गुलाल बघितलेले आहेत, पण असं अनुभवी व्यक्तिमत्व तुम्ही आहे या क्षेत्रात. एवढी बैल सांभाळताय, 10 15 15 बैल. कधी ह्या क्षेत्रात अडचण येते का हो तुम्हाला? आपल्याला पैऱ्याची तर कसलीच अडचण येतात ना. एका दिवसात किंवा एका तासात सुद्धा आपण पैरा करतो, कारण आपल्याकडं 100% बैल त्याची खात्रीची असते ती. त्यामुळे माणसांना माहित आहे फसवा धंदा आपण कवाच केला नाही. त्यामुळे आपल्याला 100% एका तासात म्हणलं तरी आपलं नियोजन लागतं पैऱ्याचं. बघा मित्रांनो, आता बऱ्याच मुलाखती घेतोय, काय कायचं महिना नियोजन होत नाही, एका तासात नियोजन होते. हे नियोजन एका तासाभरात का होत असेल नक्की? कारण काय होते या क्षेत्रात, मी म्हणतो की माणसं जोडली पाहिजेत. माणसं जोडली तर तुम्हाला कुठेतरी काम येतील. तुमचं ती माणसं जोडलेली कामाला आली. 100% माणसं जोडलेलीच कामाला आली आणि बसवेश्वराचा आपल्याला आशीर्वाद आहे. आपण ही 13 वर्ष झालं हे क्षेत्र करतोय. 100% आपल्याला का नाही नंदीचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आपल्याला ह्यात कसलीच अडचण येत नाही आणि सगळ्याचं मार्गदर्शन चांगलं असतं वरिष्ठांचं. त्यामुळे काय नाही. आणि संघटनेचे आमचे असतील पदाधिकारी, त्यांचा बी आपल्याला पूर्णपणे सपोर्ट असतो. त्यामुळे आपल्याला कसलीच अडचण येत नाही. आता दादा ही ढाल हातात धरून उभं राहिलाय, मागाशी बघितले मी त्यांच्याकडून तुम्ही ढाल घेतली, म्हणजे ह्या ढालीचं तुम्हाला भरपूर मोठं काहीतरी असं वाटतं की ढाल म्हणजे काय नक्की हे वाटतं? ढाल म्हणजे जितलेली किंवा काही ना काही जितलेलं आहे, त्याच्यामुळं चांगलं वाटतंय आमच्या. आता तुम्ही कुठला गाव, कुठलं तुमचं? आमचं गाव शिल्लोड तालुक्यातलं लेआखेडी गाव आहे. हा. आणि आम्ही तिथून इकडं बापूरावकडं स्थायिक राहायला आलेलो आहे. मित्रांनो बघा, ढालीचा मोठेपणा काय म्हणायला लागेल. आज ढाल हातात धरली म्हणजे अभिमान वाटतो कुठल्याही बैलगाडा मालकाला किंवा सहकार्याला, की अशी ढाल आपल्या पण हातात पाहिजे आणि आपण फायनलचा गुलाल घेतला पाहिजे. आता इकडे या, आता इथनं पुढं कसं नियोजन करताय? कसं नियोजन करताय इथनं पुढं? ह्याला आम्ही जास्त पळवतच ना, 8 दिवसाचा तरी ह्याला गॅप असतो. आता हे डायरेक्ट आपल्याला वस्तू ढवळच्या मैदानात पळताना दिसेल 4 तारखेला आणि चांगल्याच पायऱ्यात पळत. आता कुठल्या खांदी वासरू पळतंय? वासरू हे दोन्ही खांदी तसं, पण उजवा खांद फिट आहे आणि आतापर्यंत आले ते दोन्ही मैदान त्याला उजवीनच आपण हाणलाय. ते उजव्या खांद्याचा फिट आहे. पब्लिक येऊ काय येऊ काय त्याची अडचण आहे, एकच खांदी पण फिट. आता वासराला पैरे भरपूर येत असतील का? त्याला पायऱ्याला अजून आल्यापासून भरपूर फोन आल्यात, पण आपल्याला जर बैल तसा भेटला तरच आपण पळवतो. त्या कसा अपेक्षित पायरा ठेवता की बाबा असा पायरा आम्हाला चालेल? त्या बैलाला बुलढाणा साईडच्या बैलांचं एक आहे, लोटालुटीची बैल चालत नाही ती, म्हणजे आत दाबणारी बैल चालत नाही ती. त्यांना तशी शेल्यावर पळणारीच बैल, मग आपण बघूनच ते नियोजन करतो. तसं त्याचं नियोजन तसं असतं. आता जर एखादा अंधारात बैल पाळणार असेल, त्यांचा जर फोन वगैरे आला किंवा काय झालं किंवा नियोजन करायचं आम्हाला, तर भेटेल का वासरू? 100% आपण पायरा देतोच. एखाद्याचा बैल जर गरीबाचा पळणार असेल तर 100% त्याला वासरू आपण देतोच. म्हणजे आतापर्यंत आपण पायऱ्याला कवाच असं नाही, उलट गोरगरीबाला जास्त, ज्याची बैल अंधार आहे त्यांच्या बरंच पैर करून आपण गुलालात राहिलो आतापर्यंत. जास्त मोठ्या पायऱ्यात नाही, गोरगरीबाची बैल ज्या अंधारात येते त्यांच्याबरोबर पैर करून आतापर्यंत आपण गुलाल घेतले. आता तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. मी बापूराव लोखंडे, ढवळ, उपाध्यक्ष फलटण तालुका बैलगाडी संघटना. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 8605 39 25 07. त्यांचा नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते 100% पायरा देणार आहेत. कारण त्यांनी सांगितलंय की सर्वसामान्य बैलगाडी मालकापासूनच आपण मोठं झालोय आणि त्यांना 100% पायरा देऊ. धन्यवाद.